नमस्कार. आम्हाला एकदा तुमच्या शेतीतील जे महत्त्वाचे आहे ते सांगा. तुम्ही सुरुवातीपासून समजा काय केले रानाला, तर नंतर आता जे हळद लागवड केली त्याच्या आधी तुम्ही जे तुमचं नियोजन आहे ते आम्हाला एकदा सविस्तर सांगा. आधी रानाला पलटी मारली. हां पलटी मारल्याच्या नंतर रोटावेटर केलं. हां हां रोटावेटर केल्याच्या नंतर सुपर फॉस्फेट टाकून घेतला आपण 10 बॅग ओराला. हां हां समजा आता किती एकर आहे राणी? हे 3 एकर आहे. बरं बरं. हां 3 एकरला 10 बॅग टाकून घेतले आधी सुपर फॉस्फेट. हां नंतर बेड ओढलं. हां बेड ओढल्याच्या नंतर मग ठिबक कात्रीलं, पाणी सोडलं आणि मग नंतर चालू केली हळद लावायला आपल्याला. नंतर पुन्हा भेसळ डोस टाकलाय. नंतर किती त्याच्यानंतर दिवसानं आपण भेसळ डोस टाकलाय? भेसळ डोस लगेच लावण्याच्या आधी समजा टाकला. लावण्याच्या अगोदर. हा. आता सध्या समजा तुमची हळद लावणं झालेली लावणं झालेली आहे समजा. आणि सध्या पाणी पण चालू आहे. हा पंचावलं आहे काय ठिबक. तर समजा ह्या ठिबकला जे काय तुमचा खर्च आलाय, तुमच्या समजा ही जे बेन हात होतं तर ते घरचं होतं का समजा बाहेरून आपण हे केलं? ठिबक आपण समजा विकत आणलं. हा. ठिबकला 1.5 लाख रुपये जवळपास खर्च आलाय हां 3 एकरसाठी. आता समजा जे तुमचं आता हे तुम्ही म्हणलेलं शेलम जातीचं तुमचं जे बेन आहे तर ते खूप ते चांगलं कशामुळे समजा चांगलं म्हणजे आपल्या इकडे हेच समजा गाजलेलं आहे आणि हेच वापरतात समजा शेलम जातीचं. शेलम. तर शेतकऱ्यांना काय संदेश असेल तुमच्याकडे की शेलमच वापरा की अजून कोणतं? शेलम ही जात अशी आहे की समजा घटत नाही. शिजल्याच्या नंतर ती शेलम जात अशी जास्त घटत नाही. आणि दुसऱ्या जाती आहे ते निम्यावरच येतात, ही घटत नाही जास्त. त्याच्यानं ही शेलम जात शेतकरी पसंत करतात बरं लावण्यासाठी. तर तुम्हाला आता हे जे समजा एवढं मशागत केली आहे तुम्ही हे ठिबक आतरण, तर याच्या आधी तुम्हाला काय अडचण आली का? हा अडचण आली ना. हा. भरपूर अडचण आली. धंदा करते समजा पलटी मारते असे डिझेल भेटणं गेलं आपल्या इथं. हां त्या डिझेल भेटणं गेलं म्हणून ट्रॅक्टरवाले येईन गेले टायमावर. हां. ट्रॅक्टरवाले म्हणून लागले तुम्ही डिझेल आणून द्या ना, आम्ही धंदा नंतर करतो. हां. त्याच्यानं स्वतः आम्हाला 200-200 किलोमीटर लांब जाऊन डिझेल आणावं लागलं उन्हातानाचं. उन्हाळ्यात हां. लय अडचण आली आम्हाला. बरं बरं. या सरकारनं आता पुढच्या वेळेस काय संदेश म्हणजे याला काय संदेश द्याल तुम्ही? हे डिझेलचा तुटवडा केला समजा, हे भाव वाढले. हां. बऱ्याच काही गोष्टी केल्या ना. आम्हाला आमच्या धंद्यात भाव वाढले समजा. ट्रॅक्टरवाल्यांना आम्हाला द्यायची बेजारी झाली ना, आमची बेजारी झाली. डिझेल आम्हाला स्वतः आणून द्यावं लागलं, त्याला भाव वाढले पण आमची धंद्याची परत. तुम्ही समजा ते आपला त्या हळद लागवडीसाठी जे फॉर्म निघाला होता तर ते तुम्ही भरलाय का? नाही भरला. नाही भरला. कारण ते भेटत नाही आपल्या शेतकऱ्याला. सर तुम्हाला आता समजा लागवडीपासून ते ढोल करण्यापर्यंत किती खर्च येईल? ठिबक समाधानकारक समजा खर्च होईल का? आता आपण जर धरला समजा ठिबकचा याचा खर्च, हां आपल्याला जवळपास 3 एकर रान आहे. हां 4-4.5 लाख रुपये खर्च येते समजा ठिबक सगळं धरल्या. ठिबक सर. बेन आपल्या खर्च होतं. आता रान किती आहे सर? आपल्याला 15 घरचं 10 एकर आहे, बट 5 एकर आहे आपल्या तुम्हाला आता समजा. एकूण 15 एकर स्वतः तुम्ही हँडल करता का समजा मजूरदार बोलिता? नाही स्वतःच हँडल करायला लागेल. स्वतः तुम्ही- मजूरदार भेटत नसेल इथं. खूप तुटवडा आला तुटवडा आलाय समजा. मजूरदार काही बी रोज महागाई समजा. सध्या तुमच्याकडे रोज काय चालू आहे सर? रोज 700 रुपये आहे माणसी. समजा 700 रुपये रोज तर तुम्हाला समजा परवड खाणार नाही. नाही परवडत नाही म्हणून स्वतः स्वतः करायला तुम्ही- लागले आम्हाला. करता बरोबर. आता तुमच्याकडे समजा पडीत पण ठेवता येत नाही ना जमीन. पडीत पण त्याच्यानं स्वतः नाही करायला लागणार. लागेल. एवढं रान म्हणल्यावर तुम्हाला खूप कष्टच घ्यावं लागणार आहे. खूप कष्ट आहेत. आणि समजा अजून इकडे सरकारनं समजा हमी भाव सुद्धा दिलेला नाही आपल्या नाही शेतकऱ्याला. अजिबात नाही. इकून आडून इकून विहीर असा प्रकार झाला. हा आता समजा तुम्ही गाई केल्या तर समजा तुमच्या गाईला भाव नाही, हा दुधाला भाव. शेती केली तर हमी भाव भेट नाही, हा, असा प्रकार खूप असा झालाय. हा. तर सरकारला एवढंच आपला संदेश आहे की शेतकऱ्यांना जे हमी भाव द्यायला तुम्ही पाहिजेच. कारण की खूप कष्ट करणारा शेतकरीच आहे, की एकमेव शेतकरी आहे की जो आपला सर्व देश चालितो. एक ठाम जर मत केलं, काहीच न पिकलं तर अख्खा देश उपाशी मरू शकतो. ते सरकार आणि सगळं देशाला सुद्धा माहीत आहे. आणि जे समजा आता शहरात जाऊन जे आपले भाऊ असताल, काका असताल किंवा मित्र असताल, ते नोकरीसाठीच गेले आहेत. आणि ते असे का नाही की एकदम नोकरी गेलेत. त्यांचे वडील असो, काका असो, आजोबा असो, ते सुद्धा शेतकरी आहेत. त्यांनी सुद्धा एवढी जाण ठेवली पाहिजे की शेतकऱ्याला हमी भाव भेटलाच पाहिजे. एवढंच आमचं मत आहे. सर तुमचं काय आहे याच्यावर? आमचं मत एकच आहे, सरकारनं आपल्या ह्या खताचे भाव वाढवाय नाही पाहिजे. समजा शेतकऱ्याचे ते सुद्धा अजून बेहाल व्हायलेत हा, की बेहाल एवढे व्हायलेत. रासायनिक खत एक तर महाग भेटायलेत हा आणि खूप तुटवडा झालेला आहे. तुटवडा आणि महागा तर खत सुद्धा समजा भेटायला चाललंय आम्हाला. पेरणीला भेटलाच नाही. एवढी भयंकर बिकट अवस्था फक्त शेतकऱ्याची झाली. आणि एकमेव शेतकरी तो देश चालू शकतो. सरकारला मी इतकंच सांगतो हा. की आम्हाला कर्जमाफीची याची कशाचीच गरज नाही, फक्त हा. आम्हाला हमी भाव चांगला द्यायला पाहिजे.
असं झाले की आता हे जे पेट्रोलचे दर खूप वाढले हा. तर आणि खताचे सुद्धा भाव वाढले हो. आणि सरकारला खरंच कळायला पाहिजे की समजा 110चं पेट्रोल 130 पर्यंत लोक घ्यायला तयार आहेत. सरकारलाच कळायला पाहिजे कारण की सिलेंडरचे भाव वाढू शकतात, पेट्रोलचे दर वाढू शकतात, तर आमच्या शेतकऱ्याचे पीक भावाला का माल भेटू शकत नाही. कारण की सगळे हे भाव वाढायत आणि आमच्या शेतकऱ्याच्याच पिकाला हमी भाव भेटणं चालाय. नदी पेटली उडी, विवत